चलो, ऑल इज वेल. गुड मॉर्निंग एवरीवन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओके, लेट्स स्टार्ट. तर पहा, लक्ष द्या. आपण डायमेन्शन पाहिलेलं आहे युनिट आणि डायमेन्शन मध्ये, आणि आता सिग्निफिकंट फिगर पाहिलेला आहे कालच्या लेक्चर मध्ये. सिग्निफिकंट फिगरचे 3 ते 4 रूल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जे की नॉन झिरो जे डिजिट असतात ते ऑल सिग्निफिकंट असतात, आणि झिरो असल्यावर मग ते पाहायचंय लेफ्ट साइडला आहे का राईट साइडला आहे. लेफ्ट साइडचे सर्व झिरोज हे नॉन सिग्निफिकंट असतात. राईट साइडचे झिरो जर डेसिमल पॉइंट नंतर आले तर सिग्निफिकंट असतात. जर डेसिमल पॉइंट जर नसेल तर ते परत नॉन सिग्निफिकंट असतात. काल बऱ्याच जणांना ज्यांना बॅटर आहे त्यांना पॉइंट दिसला नाही बोर्डावरचा, असं झालेलं आहे थोडंफार, आहे का नाही. त्याच्यामुळं पॉइंट लक्षात द्या. डेसिमल पॉइंटच्या नंतर जर झिरो असेल तर ते सिग्निफिकंट असतात, पण फक्त विदाउट डेसिमल 1200 असं आहे, किंवा 12,000 असं आहे, 12 लाख असं आहे, 12 करोड असं आहे. सर्व केसेस मध्ये 12 आहे नाही, सर्व केसेस मध्ये सिग्निफिकंट फिगर 2 आहे. ठीक आहे, ओके. तर एक डाऊट विचारला गेलाय की सर तुम्ही लिमिटेशन जे सांगितले डायमेन्शनचे ते पूर्ण नाही सांगितले, एररलेस मध्ये जरा जास्त आहे, जे की वाचून कळत नाहीये. पहा, लिमिटेशन मध्ये मी काय काय सांगितलं होतं डायमेन्शनचे लिमिटेशन. की लिमिटेशन मध्ये मी काय सांगितलं ते सांगू द्या आधी, आणि मग इथं काय एक्स्ट्रा दिलंय ते पण सांगतो तुम्हाला. की हा चला ओके, कॉन्स्टंटचे डायमेन्शन काढता येत नाही हे सांगितलंय मी. त्याच्यानंतर मध्ये जर प्लस असेल तर डिराईव्ह करता येत नाही हे पण सांगितलंय मी. ओके, त्याच्यानंतर डायमेन्शन सेम असतात पण फिजिकल क्वांटिटी वेगवेगळ्या असू शकतात. आता हे आधीच लिहून दिलेलं आहे मी, राईट. डायमेन्शन सेम असतात पण फिजिकल क्वांटिटी वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यानंतर द मेथड ऑफ डायमेन्शन कॅन नॉट बी अप्लाइड टू डिराइव्ह फॉर्म्युला इफ इन मेकॅनिक्स physical quantity depends on more than 3 physical quantity as there will be less number of equation. मी हे पण सांगितलं होतं का, डायमेन्शन मध्ये जेवढे अननोन आहेत तेवढेच इक्वेशन पाहिजे. जेवढे अननोन आहेत तेवढेच इक्वेशन पाहिजे. मग समजा जर आपण सहसा बेसिक क्वांटिटी कशामध्ये घेतो, एल, एम आणि टी, किंवा एम एल टी काय असेल ते, ठीक आहे. तर मग इथे आपण एक्स घेणार, इथे काहीतरी वाय घेणार, इथे काहीतरी झेड घेणार. पण समजा अजून दुसरी एक क्वांटिटी आहे, मग तिथं काय होणार की अजून एक कॉन्स्टंट येणार, पण इथं तर 3च इक्वेशन भेटणार. एल चे इक्वल करून एक इक्वेशन भेटणार, एम चे इक्वल करून एक इक्वेशन भेटणार, आणि टी चे इक्वल करून एक इक्वेशन भेटणार. मग इथे 3 इक्वेशन भेटणार आहेत. मग समजा तुम्हाला 4 क्वांटिटी दिल्या की मास आहे, त्याच्यानंतर जी आहे, डिस्टन्स आहे, वेलोसिटी आहे, अशा 4 क्वांटिटीवर जर डिपेंड दिलं तर तिथं होतं काय की 3 इक्वेशन आणि 4 अननोन येतात. 3 इक्वेशन आणि 4 अननोन. मग आपल्याला माहिती आहे की जेवढे इक्वेशन तेवढेच अननोन असावे लागतात. त्याच्यामुळे 3 पेक्षा जास्त जर क्वांटिटीज आल्या तर आपण डिराईव्ह करू शकत नाही. आपण डिराईव्ह करू शकत नाही. आणि परत तेच आहे, परत तेच सांगितलं गेलंय की जर दोन सिमिलर क्वांटिटीचं जर डायमेन्शन सेम असेल तर त्याच्यातलं रिलेशन कसं काढणार तुम्ही. त्याच्यातलं रिलेशन कसं काढणार तुम्ही. वर्क आणि एनर्जी आहे, इकडे पण पॉवर सेम आहे, इकडे पण सेम आहे वर्क आणि एनर्जी. पण या दोन क्वांटिटीज सेम आहेत का, फक्त एक्झाम्पल देतोय. या दोन क्वांटिटी सेम आहेत का, डायमेन्शन तर सेम होणार. मग तुम्ही असं डायरेक्ट वर्क इज इक्वल टू एनर्जी असं करू शकता का. त्याची कन्सेप्ट वेगळी आहे. असं बऱ्याच ठिकाणी होतं, फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी, परत त्यांचं डायमेन्शन सेम आहे. मग त्या दोन क्वांटिटीज इक्वल येतील का, ते असं लिहू शकतो का आपण की फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू अँग्युलर फ्रिक्वेन्सी. हे रॉंग आहे, कारण असं लिहू शकत नाही आपण. तिथे सुद्धा ते डायमेन्शनचं लिमिट म्हणून दिलेलं आहे. ठीक आहे, एखादी गोष्ट राहू शकते, पण या सर्व मी आधी नंतर कुठेतरी एक्सप्लेन केलेल्याच आहेत. ठीक आहे, जर प्रॉब्लेम होता अंडरस्टँडिंगला, क्लिअर आहे का आता. पहा की लास्टच्या दोन काय दिले सर ते वाचून कळत नाहीये, नक्कीच वाचून कळत नाहीये.
बरोबर आहे, पण असं काही वेगळं दिलेलं नाहीये, जे सांगितलंय तेच दिले तिथे पण. क्लिअर आहे का? येस नो मध्ये करा. कांचन आहे का इथे? ओके चल. सिग्निफिकंट फिगर क्लिअर आहे. तर राऊंडिंग ऑफ करूया आज. चला पटकन राऊंडिंग ऑफ आणि कॅल्क्युलेशन आज संपलं पाहिजे. ओके चल, राऊंडिंग ऑफ. परत उठायला खूप आपल्याला कंटाळा येतोय लवकर, आहे का नाही? टाइम चेंज करायचंय का? परत सांगा मला. नाही, तुम्ही उठताय म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसलाच पाहिजे सर्वजण, पण जे रेग्युलर येत नाहीत क्लासला, आहे का नाही, रेकॉर्डिंग अपलोड करायचं बंद करूया, बरोबर येतील. ॲब्सोल्यूट टेम्परेचरचं डायमेन्शन टेम्परेचर आहे ते अनिकेत, ठीक आहे. तर टेम्परेचर जे आहे तेच आहे ॲब्सोल्यूट टेम्परेचर. टेम्परेचरचं डायमेन्शन काय आहे? ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर मेजर्ड इन केल्विन. सो ॲब्सोल्यूट टेम्परेचर, आता ते असं म्हणल्यासारखं की ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय आहे? जे व्हेलॉसिटीचं आहे तेच ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं आहे. ओके चलो. राऊंडिंग ऑफ साठी पहा, परत काही रूल आहेत की हे माहितीच असेल तुम्हाला. चला फर्स्ट लिहा की एखादा नंबर आहे 7.297 किंवा इथे 8 घेऊया. चला, आणि आपल्याला राऊंड ऑफ करायचं. राऊंड ऑफ 1 डिजिट जर करायचा असेल, राऊंड ऑफ जर 1 डिजिट करायचा असेल तर कसं करणार आपण? राऊंड ऑफ जर 1 डिजिट जर करायचा असेल तर जर मोर दॅन 5 असेल तर ड्रॉप करायचंय, मोर दॅन 5 असेल तर ड्रॉप करायचंय, लेस दॅन म्हणजे मोर दॅन 5 असेल तर ड्रॉप करत असताना +1 करायचं इकडे, म्हणजे याचं होणार 7.29 होणार, बरोबर आहे. आणि हा जर नंबर असा असता 7.247 सॉरी 284 असं करूया. सो याला काय करणार आपण? डायरेक्ट 28 करणार, राईट. जर हा नंबर 5 पेक्षा मोठा असेल तर इकडे ऍड करायचं, इथे छोटा आहे म्हणून ऍड केलेलं नाहीये, इथे मोठा आहे म्हणून ऍड केलेलं आहे. लिहून घेऊ शकता. चला फर्स्ट पॉइंट. चला लवकर. इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज लेस दॅन 5 then preceding digit is left unchanged. डायरेक्ट एररलेस मध्ये रूल आहेत बघा, हे सिंपल दिलेत, हे काय तुम्हाला वाचून कळतील, पटकन लिहून घ्या थोडस. म्हणजे चला लवकर. इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज लेस दॅन 5, if the digit is dropped is less than 5 then preceding digit is left unchanged. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल लिहा. if the digit to be dropped is more than 5, if the digit to be dropped is more than 5 then preceding digit is raised by 1, then preceding digit raised by 1. then preceding digit is raised than 1. फर्स्ट व्हायला का? व्यवस्थित लिहायला भेटायला ना? काय एकदम सिंपल रूल आहेत. जर डिजिट लेस दॅन 5 असेल तर डायरेक्ट ड्रॉप करायचा, जर ग्रेटर दॅन 5 असेल तर आधीचा प्रिसिडिंग डिजिट 1 न वाढवायचा आणि मग ड्रॉप करायचा. 2 रूल झाले. 2 एक्झाम्पल लिहून घेऊ शकता त्या 2 रूल साठी. राऊंडिंग ऑफ चे रूल पाहतोय आपण. 2 रूल, 2 एक्झाम्पल घेतले.
ठीक आहे. हे आपण 5 नसतानाच पाहिलंय. आता लक्ष द्या, एकदम लक्ष द्या, एकदम लक्ष द्या व्यवस्थित. जर असं आता इथे जर 5 असेल, कुठे लास्टला 5 म्हणत नाहीये मी, इथे 5 नाहीये, ती केस येईल. एकदाच एकत्र लक्षात घ्या, थोडस कन्फ्युज होऊ शकते इथे. आता पहा, हे तर क्लिअर, एकदम क्लिअर आहे. याच्यामध्ये 5 पेक्षा जास्त असेल तर 5 पेक्षा कमी असेल तर. आता पहा काय असतं. जर समजा एखादा नंबर असा आहे 7.251 किंवा 7.258, या दोन्ही केसमध्ये पहा, लक्ष द्या, या दोन्ही केसमध्ये आता सध्या कन्फ्युज कुठे होतं पहा आपल्याला. याला राऊंडिंग ऑफ करत असताना आपला रूल काय नेहमी, की हे 5 पेक्षा कमी आहे म्हणून याला मी ड्रॉप करणार डायरेक्ट. म्हणजे याचं येणार 7.25 आणि याचं येणार 7.26. इथपर्यंत क्लिअर आहे. मग अडचण कुठे येते पहा, आपण हे 2 डेसिमल पर्यंत राऊंड ऑफ केलंय. हे कुठेपर्यंत राऊंड ऑफ केलंय, हे 2 डेसिमल पर्यंत. पण याच नंबरला 1 डेसिमल पर्यंत राऊंड ऑफ करा म्हणलं असेल, याच नंबरला जर 1 डेसिमल पर्यंत जर राऊंड ऑफ करा म्हटलं असेल, तर इथून डायरेक्ट राऊंड ऑफ करत असताना कसं करायचंय पहा, की 5च्या नंतर कोणताही संख्या असला, आता लास्टला इथे मध्ये 5 आहे, 5च्या नंतर 1 आहे, 5च्या नंतर 8 आहे. या दोन्ही केसमध्ये 5च्या नंतर जर 0 नसेल तर दोन्ही केसमध्ये इथे पहा 5 काढत असताना इकडे 1 वाढवायचा, म्हणजे 7.2 होतं 7.3. कसं कसं म्हणलात सर पहा, कारण पहा इथे काय होतं, हे वेगळा रूल सांगितला जातो, पण मी असं का सांगितलं. आता इथे पहा 1 आहे तर ऑलरेडी मी हा ड्रॉप करू शकतो आणि मग 7.25. आणि 8 आहे तर 1 वाढवून ड्रॉप करायचं म्हणजे 7.26. हे राऊंडिंग ऑफ कुठपर्यंत, अप टू 2 डेसिमल पर्यंत, अप टू 2 डेसिमल. पण तुम्हाला एवढं नंबर दिले, फक्त एवढं दिलंय आणि 1 डेसिमल पर्यंत राऊंड ऑफ करा म्हटलंय. कुठपर्यंत, 1 डेसिमल, म्हणजे इथपर्यंत करायचं. मग 5 आणि 1, 5च्या पुढे 0 नसला की डायरेक्ट वाढून टाकायचं, 5ला 6 करून टाकायचं. लक्षात आलं. आणि हे 6 झालं की मग इथे 7.2 च्या ऐवजी 7.3 होणार, कारण आपल्याला 1 पर्यंत करायचंय. हे झाला 5 असल्यावर काय करायचंय, 5च्या पुढे जर नॉन झिरो नंबर असेल तर असं करायचं. 5च्या पुढे जर नॉन झिरो नंबर असेल तर असं करायचं. आणि 5च्या पुढे जर 0 असेल, समजा 250, किंवा मग याचा अर्थ काय झाला की फक्त एवढं आहे. मग आता कसं करायचं सर, म्हणजे 5 पेक्षा जास्त असलं तर आपण वाढवत होतो, 5 पेक्षा कमी असेल तर तो तसाच काढून टाकत होतो. मग आता कसं करायचं, आता कसं करायचं, त्याच्या आधीचा जर इवन असेल तर अनचेंज होणार, जर आधीचा जर नंबर इवन असेल तर अनचेंज होणार, आणि जर आधीचा नंबर जर ऑड असेल तर त्याच्यामध्ये रेज होणार. ठीक आहे. जर आधीचा नंबर जर इवन असेल तर इथे चेंज नाही होणार. म्हणजे याला जर मी आता फक्त 7.25 दिले किंवा 7.250 आहे, 7.250, याला जर मला राऊंड ऑफ करायचंय, 5च्या नंतर कोणताही नंबर नाहीये. जर 5च्या नंतर नंबर असता तर हे ऑड इवन वाला खेळ गरजच नव्हतं. 5च्या नंतर जर नंबर आहे तर डायरेक्ट वाढवला असतं, मी 7.3 केला असतं 2 च्या ऐवजी. पण आता 5च्या नंतर नंबर नाहीये, 0 आहे. 5च्या नंतर 0 आहे. सो वी हॅव टू चेक द प्रिव्हियस डिजिट इज इवन ऑर ऑड. प्रिव्हियस डिजिट काय चेक करायचे, ऑड आहे का इवन आहे. जर ऑड असेल तर रेज करायचे, वाढवायचे, किंवा असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, ऑड ऍड, ऑड ऍड, ऑड ऍड, ऑड ऍड. ऑड असेल तर ऍड करायचं, ऑड असेल तर ऍड करायचं, ऑड असेल तर ऍड करायचं, आणि इवन जर असेल तर सोडून द्यायचं. ठीक आहे. मग रूल लिहा, विथ एक्झाम्पल अजून क्लिअर होईल. रूल लिहा आधी, जास्त विचार करू नका. जसा रूल आहे रूल लक्षात ठेवायचं, जसा रूल आहे तसंच वापरायचं. हे असं का आलं असेल सरला असंच का करा वाटलं नसेल, जो रूल सांगतोय तेच लिहायचे. आपण किती रूल लिहिलेत, आपण 2 लिहिलेत का 3 लिहिलेत,
चला थर्ड रूल लिहा. 3 लिहिले, 2 लिहिले. ओके चलो. हो एक्झाम्पल घेऊया आपण. पहा थर्ड लिहा. इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5. आपल्याला 5 ड्रॉप करायचंय. 5 पेक्षा जास्त असेल तर सांगितलं कसं. 5 पेक्षा कमी एकदम सिंपल. जर 5 ड्रॉप करायचंय तर त्याच्या मागे पुढे काय आहे वातावरण, कारण 5 असं जरा स्पेशल ट्रीटमेंट द्यावं लागते 5 ला. ठीक आहे. तर मग काय करणार आपण. इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5, इफ डिजिट is dropped to be 5, a digit is dropped to be 5. 5 च्या मागे 0 असेल तर, 5 च्या मागे जर 0 असेल तर 0 कसा आहे, ऑड आहे का इवन आहे. फॉर एक्झाम्पल 7.053 काय करणार. 7.053 5 ड्रॉप करायचं मला. 3 ड्रॉप करताना तर मी सांगितलं, पण इथं 5 ड्रॉप करायचे तर कसं करणार सांगा. चला याला 5 ड्रॉप करायचंय याच्यामध्ये, तर कसं करणार मी. 5 ड्रॉप करत असताना 5 च्या पुढे डिजिट आहे का नाही. 5 च्या पुढे डिजिट आहे. सो सिम्पली मी 7.1 करणार. फर्स्ट केस क्लिअर आहे. त्याच्यानंतर जर असं आहे 7.050 म्हणजे 5 च्या पुढे डिजिट नाहीये आणि 5 ड्रॉप करायचंय. सो I will check previous digit is odd or even. 0 is even, therefore 7.1. क्लिअर आहे. 0 असल्यावर कसं करायचंय. ओके चलो. थर्ड रूल झाला का. इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5 followed by digit other than 0, followed by digit other than 0. हे रूल जशाच तसे जरी एररलेस मधले लिहिले तरी चालतील. एररलेस मधलेच लिहून देतोय मी त्याच्यामध्ये. डायरेक्ट मी हे रूलचं वाटलं तर ग्रुप वरती फोटो टाकू का. का गडबड नका करू असं वाटते सरांना. निवांत लिहावं असं वाटते का. ओके ग्रुप वरती फोटो टाकून देतोय मी. ठीक आहे. हे रूल इथे एक्झाम्पल मी सांगितले. रूल सिंपल लक्षात ठेवा. जर विदाऊट रूल असं कसं व्हायलंय, हे मला असं बरोबरच वाटणं झालंय असं, म्हणजे स्वतःचे त्याच्यामध्ये जर इमोशन का हे 5 ला एवढी स्पेशल ट्रीटमेंट का असं जर विचार करत बसलात तर लास्ट पर्यंत कन्फ्युज होत राहताल. रूल लक्षात ठेवा. सिंपल रूल. मी ओके सॉरी इवन आहे. इव्हन मध्ये ऍड करायचं नसतं. इथं 7.0 होईल. इथे इवन आहे. इवन भदे 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 इथे इवन आहे तर इथे चेंज नाही होणार. ओके ठीक आहे. चलो 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 चलो. हा हुशार आहात विद्यार्थी, हुशार आहेत तुमचे. बर चला रूल लिहा. वाटलं तर अजून मी एक्झाम्पल घेतोय क्लिअर. प्रत्येक रूल वरती घेतो म्हणजे एकदम क्लिअर होईल. 3.27 काय होणार. 3.27 काय होणार याला. राउंडिंग ऑफ 3.3. क्लिअर आहे पहिला रूल. त्याच्यामध्ये दुसरा रूल 3.24 असेल. लेस दॅन ग्रेटर दॅन 5 आहे, लेस दॅन 5 जशाच तसं दॅट इज 3.2. दुसरा रूल पण क्लिअर आहे. 5 पेक्षा जास्त 5 पेक्षा कमी. आता जर 5 ड्रॉप करायचा असेल तर त्याच्यामध्ये केसेस आहेत. कोणत्या केसेस आहेत. असं असू शकतं 3.25 किंवा 3.251 किंवा 3.35 एवढंच किंवा 3.351. या सर्व केसेस मध्ये आधी 5 ड्रॉप करायचे. आता इथं या केसमध्ये याच्यामध्ये तर पाहिलं आपण 5 पेक्षा जास्त कसं करायचं, 5 पेक्षा कमी कसं करायचं. पण जर 5 ड्रॉप करायचा असेल
तर 5 नंतर जिथे जिथे नंबर आहे तिथे तर डायरेक्टली मी वाढवणार आहे. म्हणजे इथं पण 3.3 करणार, इथं पण 3.3 करणार. क्लिअर आहे का? पहा, 5च्या नंतर जर डिजिट असेल, तो डिजिट कोणताही असला तर चालतो, 0 सोडून, तर मी डायरेक्ट इथे 3 घेतले का, तर इथं मी 4 घ्यायला पाहिजे. मग जर 3.351 घेतलं असेल तर 3.4. दिसत कसं नाही रे? क्लिअर आहे का? पहा, 5 ड्रॉप करतोय. 5 ड्रॉप साठीच लास्टचे 3 रूल आहेत, 3-4 रूल. उगाच लोक खाली त्या 5ने. कसं की जर 5 नंतर जर डिजिट असेल आणि 5 नंतर जर डिजिट आहे, दोन केसमध्ये, तर डायरेक्ट वाढवा. 3.2 आहे, 3.3 केले, 3.3 आहे, 3.4 केले. बस, डिजिट असल्यावर तर क्लिअर आहे. डिजिट नसल्यावर काय करायचंय की, डिजिट नसलं म्हणजे किंवा इथे 0 असू शकतं, बरोबर आहे. मग त्यावेळेस काय करायचंय की प्रिव्हियस नंबर चेक करायचे, प्रिव्हियस डिजिट. इथे 2 आहे म्हणजे इव्हन आहे, म्हणजे आपल्याला वाढवायची गरज नाही, म्हणजे 3.2 घ्यायचंय. पण इथे ऑड आहे, 3.3 आहे, इथं 2 होतं, इथं 3 आहे, मग इथे एक वाढवावं लागेल, दॅट इज 3.4. या एवढ्या एक्झाम्पल मध्ये सर्व रूल तुमचे क्लिअर आहेत. ठीक आहे, पटकन लिहून घ्या, मी इंक भरतो. चलो जल्दी. चलो डन डन डन. तर आता कॅल्क्युलेशन करत असताना काय करायचं नेमकं आता? ठीक आहे, ओके. कॅल्क्युलेशन करत असताना काय करायचं? कॅल्क्युलेशन म्हणजे काय? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आता काय झालं की आपल्याला टोटल लेंथ मोजायची एका इथून बोर्डाची किंवा या पेनची मेजर करत असताना मी काय केलं की याचे 2 पार्ट केले. एक पूर्ण एक सेपरेट पेन आणि एक कॅप वेगळ्या मेजरमेंटनं मोजली, पेन वेगळ्या मेजरमेंटनं. कॅप एकदम स्मॉल आहे, त्याच्यामुळे मी काय केलं, एक छोटीशी स्केल घेतली एकदम, आणि मग त्याला कसं मोजलं मी, पहा. कॅप आले 0.75 सेंटीमीटर, आणि हे किती आलंय, हे माझ्या आपल्या रेग्युलर स्केलने मोजलेलं आहे. तर हे आलेलं आहे एक 10.5 सेंटीमीटर. स्केलने आपण 10.5 मोजू शकतो, बरोबर आहे, पण आपल्या रेग्युलर स्केलने 0.75 मोजू शकत नाही. लक्षात घ्या, 0.75 मोजू शकत नाही, एका वेगळ्या स्केलनं मोजला आपण. मग जर टोटल लेंथ काढायची असेल पेनची, टोटल लेंथ, तर काय करतो आपण, यांची ऍडिशन करतो. यांची ऍडिशन तर आम्हाला येते सर, बरोबर आहे का नाही? पण ऍडिशन करत असताना आता पहा की कॅपची लेंथ जी आहे ते अप टू 2 डेसिमल पर्यंत अॅक्युरेट आहे, अप टू 2 डेसिमल अॅक्युरेट आहे. पण पेनची लेंथ आहे, जर मी इथे एखादा नंबर जरी लिहिला तर ऍक्च्युली स्केलने हे मोजता येत नाही. म्हणजे हा जो लास्टचा नंबर आहे त्याच्याबद्दल आपण कॉन्फिडंट नाहीयेत. म्हणजे ते सिग्निफिकंट फिगर जे आपण पाहिलं, जेवढे नंबर कॉन्फिडंट आहेत त्यालाच सिग्निफिकंट फिगर म्हणायचंय, तर इथपर्यंतच येणार. मग आता यांची ऍडिशन करत असताना काय करायचं, किंवा मल्टिप्लिकेशन करायचं असल्यावर काय करायचं, याचा जो रूल आहे त्याला सिग्निफिकंट फिगरचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे खूप महत्वाचं आहे. याला परत रूल वाचत नका बसू, एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये पहा की
ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी वेगळा रूल आहे. ऍडिशन और सबट्रॅक्शन. एकतर ते रॉंग आहे आणि जर पहा 27.50 जर असेल तर कसं करचाल? 27.50 5 ड्रॉप करायचे. 5 ड्रॉप करायचे. 5 च्या नंतर 0 आहे. 5 च्या नंतर 0 आहे. सो आपल्याला प्रिव्हियस डिजिट चेक करावं लागेल. प्रिव्हियस डिजिट 7 ऑड आहे का इव्हन आहे? ऑड आहे. तर 1 ने वाढवावं लागेल. दॅट इज 28 येणार. याची राउंडिंग ऑफ 27.50 ची राउंडिंग ऑफ 28 येते. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी याचे आन्सर थोडेसे वेगवेगळे असू शकतात. हे क्लिअर रूल म्हणजे बऱ्याच ठिकाणी रॉंग पण आन्सर दिलेले आहेत बुक मध्ये. ठीक आहे. तर असेच रूल लक्षात ठेवा. हे एवढं डीप मध्ये माहिती नसतं. मग कुठेतरी कुठे विचारलं की हे डायरेक्ट असं नाही. फक्त एवढं माहिती असतं की 5च्या पुढे असेल तर वाढवा, 5च्या कमी असेल तर कमी करा. 5 थोडासा प्रॉब्लेम करतो. एकट्या 5ला 4 रूल आहेत. ओके चलो. तर पहा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन सिग्निफिकंट फिगरचं कॅल्क्युलेशन करत असताना ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी वेगळं वापरायचंय. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी वेगळं वापरायचंय. काय वापरायचंय? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणलं की डेसिमल प्लेस लक्षात ठेवायचं. लीस्ट डेसिमल प्लेस. आन्सर शुड बी लीस्ट डेसिमल प्लेस. याचं मिनिंग काय आहे? फॉर एक्झाम्पल 33.3 आणि 3.1. आता यांची ऍडिशन कशी करायची हे नका विचारू. ठीक आहे. किंवा याच्यामध्ये परत एक घेतलेला आहे 0.333 घेऊया अजून. ओके. आणि हे 1 घेऊया. ओके चलो. ऍडिशन काय येते? ऍडिशन मीच सांगणार आहे. ऍडिशन तुम्हाला करू देणार नाही. ठीक आहे. ऍडिशन आपण शिकणार नाही तिथे. 36.723 अशी ऍडिशन येते म्हणे. बरं काय काय येतं? ऍडिशन चुकीची जरी लिहिली मी पहा लक्षात घ्या. तर आता इथे काय करायचंय की लास्टला इथे आन्सर कसं असलं पाहिजे? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ओनली ऍडिशन आणि सबट्रॅक्शन पाहत आहोत. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी वेगळा रूल असणार. काय असणार पहा लक्ष द्या. काय सांगितले मी? आन्सर शुड बी लीस्ट डेसिमल प्लेस. आता या तिघांपैकी लीस्ट डेसिमल प्लेस कोणामध्ये आहे आणि किती आहे सांगा. लीस्ट डेसिमल प्लेस कोणामध्ये आणि किती आहे? इथं पहा अप टू 1 डेसिमल प्लेस आहे, अप टू 2 डेसिमल प्लेस आहे आणि अप टू 3 डेसिमल आहे. लिस्ट म्हणजे आपल्याला कमीत कमी पाहिजे. व्हेरी गुड. तर 33.3 हा लिस्ट आहे. राईट. काय झालं? 33 कोण टाकते? हे ऍडिशन मी सांगितलेलं आहे. ऍडिशन 33.3 आणि 0. ओके ओके राईट. आन्सर टाकलं का तुम्ही? 33. राईट. 33.3 मध्ये आणि अप टू किती डेसिमल पर्यंत आहे? 1 डेसिमल. राईट. 0.1 याच्यामध्ये आहे. मग आता जे आपलं आन्सर आहे इथे डेसिमल पॉइंट आहे. हा बार बार हर बार मैं रिपीट कर रहा हूं. डेसिमल पॉइंट लक्षात घ्यायचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना. लिस्ट डेसिमल पॉइंट. इथे डेसिमल पॉइंट 1 डेसिमल पॉइंट आहे. इथे 2 डेसिमल पॉइंट आहे. इथे 3 डेसिमल पॉइंट आहे. सो our answer should be in up to 1 decimal point because least decimal point is up to 1 decimal point. So rounding off this answer. असं डायरेक्ट लगेच एवढं टाकून नाही द्यायचं. त्याला राउंडिंग ऑफ चे रूल वापरायचे. कसे? आता आधी राउंड ऑफ करत असताना 36 पॉइंट हे लेस दॅन 5 आहे, ड्रॉप करू शकता. हे लेस दॅन 5 आहे, ड्रॉप करू शकता. 36.7
7 हे आन्सर असणार. क्लिअर आहे? अजून एक एक्झाम्पल तुम्ही करून बघा. ऍडिशन कशी करायची, कशी केली नका विचारू. हा, याचा आन्सर पण लिहितोय मी, काय येतं ते. हा चला, आन्सर सांगा याचं फायनल काय येणार. किती आहे तुमच्याकडे? राईट, व्हेरी गुड. राईट, चला सर्वांना आलंय का? सर्वांना आलंय? 3.47. राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, ओके. चलो लिख लो. आणि जर समजा याच्यामध्ये पहा, लक्ष द्या, इथे जर 5 असतं म्हणजे आपला आन्सर किती आला असतं? इथं 5 नाही, इथं 4च कर. आणि इथे आता सांगा आपलं काय आन्सर येईल. फक्त डिजिट चेंज केलेत, आन्सर बरोबर आहे. आता काय आन्सर येईल सांगा बरं मला. आता काय आन्सर येईल? आन्सर काही चेंज होईल का? ठीक आहे, काय झालं? 3.48. फक्त राऊंडिंग ऑफ मुळे चेंज झालं. व्हेरी गुड, राऊंडिंग ऑफ केलं कारण 7च्या नंतरचा डिजिट हे ड्रॉप करायचंय. इट इज ग्रेटर दॅन 5, सो 3.48. 3.1 नाही रे वैष्णवी, केंद्र वैष्णवी. 3.1 कसं येईल? दिसत नाहीये का? काहीतरी वेगळं तुला दिसलं असेल. ठीक आहे, डिजिट 3.4781 असा आहे आन्सर. चलो, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये क्लिअर आहे. याचे प्रॉब्लेम अजून करू शकता. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये लक्षात काय ठेवायचंय, लिहा वाटलं तर. रिझल्ट ऑफ एन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन लिहा. रिझल्ट ऑफ एन ऍडिशन और सबट्रॅक्शन result of an addition or subtraction should be in same number of decimal places, should be same number of decimal places should be same number of decimal places same number of decimal places as present in the number having, as present in the number, as present in the number having as present in the number having least decimal places, least decimal places, least decimal places. हाय रे हाय. डेसिमल प्लेसेसला बॉक्स करून ठेवा, अंडरलाईन करून ठेवा, गोल करून ठेवा, त्याला काहीतरी असं डोळ्यात बसलं पाहिजे. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन डेसिमल प्लेस, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन सेम, फक्त डेसिमल प्लेसेसच्या ऐवजी सिग्निफिकंट फिगर. आन्सर should be in least significant figure, कमीत कमी सिग्निफिकंट फिगर असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, we are multiplying 142.06 by
0.23 आन्सर मी सांगणार 32.6738 ठीक आहे. आन्सर काही येऊ, आपल्याला आन्सर गुणाकार कसा करायचे ते आपण इथं पाहत नाही. तर मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये काय ठेवायचंय, डेसिमल पॉइंट का सिग्निफिकंट फिगर, डीपी ठेवायचे का एसएफ ठेवायचे पटकन. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये डीपी ठेवायच्या, डीपी का एसएफ, एसएफ व्हेरी गुड सर. मग सिग्निफिकंट फिगर आम्हाला सर शिकवलंय, याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर येतात, किती येतात, पहिल्या नंबर मध्ये सिग्निफिकंट फिगर किती येतात, पहिल्या नंबर मधले सिग्निफिकंट फिगर या नंबरचे सिग्निफिकंट फिगर किती आहेत, किती आहेत लवकर. व्हेरी गुड. कारण पॉइंट नंतर किंवा दोन सिग्निफिकंट फिगर मधले झिरो सर्व सिग्निफिकंट असतात, देअरफॉर सिग्निफिकंट फिगर इज 5. and for this 0.23 significant figure is very good. लिस्ट सिग्निफिकंट फिगर कसा आहे, लिस्ट सिग्निफिकंट फिगर किती आहे, मग 2 वाला आहे. लिस्ट सिग्निफिकंट फिगर किती वाला आहे, 2 वाला आहे. तर आपल्याला याला 2 पर्यंत राऊंड ऑफ करायचं, डायरेक्ट काढून टाकायचे नाहीत, राऊंड ऑफ करायचे. कसं करणार, हे जर राऊंड ऑफ केलं 32.67, जर इथे राऊंड ऑफ केलं 8 काढायचं म्हणजे 4 झालं. आता पहा, सिग्निफिकंट फिगर म्हणतोय, डेसिमल पॉइंट नाही, सिग्निफिकंट फिगर. परत आता इथे सिग्निफिकंट, इथे पहा, मला आधी इथे सांगा सिग्निफिकंट फिगर किती आहेत आलेल्या आन्सर मध्ये, ओरिजिनल आन्सर मध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत. ओरिजिनल आन्सर मध्ये सिग्निफिकंट फिगर 6 आहेत. आता इथे किती राहिले, 5. आपल्याला 2 पर्यंत जायचं, आपल्याला कुठपर्यंत जायचंय, 2 पर्यंत. म्हणजे याला परत करणार राऊंड ऑफ मी 32.6, हे 5च्या कमी आहे, दिलं टाकून, हे आलं 4. 32 पॉइंट हे 5च्या नंतर आहे, म्हणजे इथे एक वाढवलं, हे आलं 3. अरे बाप, अजून हे 5च्या जास्त आहे, म्हणजे इकडे वाढवलं, आता आले सिग्निफिकंट फिगर किती आले, 2. तर हे आन्सर असलं पाहिजे 33. लक्षात आलं, 33 आन्सर असलं पाहिजे. गुणाकार आहे यांचा, नाही भागाकार दिला ऍक्च्युली, भागाकार मीच सांगतो काय आहे ते, 0.212676. चला याचा आन्सर सांगा आता तुम्हीच कॅल्क्युलेट करून. डन फॉर टुडे, वी आर डन फॉर टुडे. सिग्निफिकंट फिगर पाहायचे, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये सिग्निफिकंट फिगर पाहायचे आपल्याला 0.21 राईट. कारण सिग्निफिकंट फिगर इथे पहा, याचे 2 आहेत, याचे 3 आहेत, तर 2 पर्यंत आपल्याला. ओके, व्हेरी गुड. ओके राईट. राईट आहे. सो वी आर डन फॉर टुडे. पहा लेक्चर मध्ये काय काय झालेलं आहे. युनिट मध्ये फंडामेंटल डिराइव्ड, क्वांटिटीज मध्ये फंडामेंटल डिराइव्ड, त्यांचे जे फंडामेंटल जे कोणत्या कोणत्या क्वांटिटीज आहेत ते, त्याच्यानंतर डायमेन्शनचे पॉइंट पाहिले, त्याच्यामध्ये युजेस पाहिले, त्याचे लिमिटेशन पाहिले, त्याच्यानंतर आपण पाहिलं सिग्निफिकंट फिगरचे 5 रूल्स आहेत, त्याच्यानंतर राउंडिंग ऑफ आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड पण पाहिलेलं आहे. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, राउंडिंग ऑफ आणि सिग्निफिकंट फिगर. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो थोडासा वेगळा आहे, एरर अनालिसिस. ठीक आहे, मेजरमेंट एरर किंवा एरर अनालिसिस म्हटलं जातं त्याला. तर ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये, आता आपलं नेक्स्ट लेक्चर उद्या सॅटरडे नाईट आहे का उद्या,
सॅटरडे मॉर्निंग आहे, सॅटरडे नाईट नाहीये. सॅटरडे मॉर्निंगला तुमचं काय असतं, फाउंडेशन एक्झाम, आणि संडे मॉर्निंगला याच्यावरती एक्झाम असेल. ठीक आहे. सो वी विल मीट अगेन इन मंडे लेक्चर. मंडे लेक्चरला आपण एरर पाहणार आहोत. ठीक आहे. तर आतापर्यंतच्या टॉपिक वरती व्यवस्थित प्रॉब्लेम सोडवा सर्व. सुरुवातीला जास्तीत जास्त बुक मधून सोडवायचा प्रयत्न करा, पण पॉसिबिलिटी आहे की काहीतरी नवीन तुम्हाला युनिट मध्ये किंवा डायमेन्शन मध्ये एखादी नवीन क्वांटिटी किंवा असं होऊ शकतं. त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. जेवढं शिकवले त्याच्यावरती येते का, एखादा नंबर स्वतः घ्या, राऊंडिंग ऑफ करा, कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे. फाउंडेशन एक्झाम टॉपिक जे पाटील सरचं चालू आहे तिथपर्यंत असणार. फाउंडेशन एक्झाम टॉपिक आज तरी ग्रुपवरती टाकेन मी, पाटील सर जे, किंवा पाटील सरच्या फाउंडेशनच्या क्लासमध्ये तुम्ही विचारू शकता. ओके, चलो देन बाय बाय टुडे. डन फॉर डे ना. संडे एक्झाम याच्यावरती असेल इथपर्यंत. कुठपर्यंत, सिग्निफिकंट फिगरचं कॅल्क्युलेशन.